रोजचे बघत असे रस्त्याला यायला रोजचे बघत नाही कोणासारखी मी त्याच्यापेक्षा झिरो आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 9:08 झाले. रांगोळी वगैरे करून रेडी झाले, नाश्ता वगैरे करायचा आहे. आज बाया आज काय चाललंय बाई? चालले गुड मॉर्निंग. तिची नाव झाली याचं कारण आहे मित्रांनो, कारण आम्हाला जायचं साकूरला, त्याच्यामुळे त्या बघितलं तिचं आवरायचं काम चाललं. तिने इकडे पळत राहणार जवळ आवरायचं नाही तोपर्यंत. परीचं पण आवरले, परीसाठी जायचंय हॉस्पिटलमध्ये जायचंय मित्रांनो आम्हाला. परीचं रक्त चेक करायचंय, तर काय रिपोर्ट आहे ते बघावं लागेल. काल पण आम्ही गेलो होतो, बट विषय आज झाला. काल आम्ही लेट गेलो. आम्हाला जवळजवळ ना काल 1 वाजता जात म्हणजे दुपार झाली होती, त्याच्यामुळे मग दुपारनंतर एक नंतर बंद होत होती. आम्ही काल पिल्लूला इथंच ठेवलं होतं मित्रांनो, पिल्लूला झोपून गेलो होतो. बट आज आहे ना पिल्लूला घेऊन जाऊ, कारण नको मग ते उठले ना मग तर लय खतरनाक राखाळ घालीन डायरेक्ट मम्मी सोबत. त्याच्यानंतर परत उद्या मग संगमनेरला जावं लागणार मित्रांनो, कारण दवाखान्यात द्यायचे नाही उद्या. काय होते काय नाही, पण आधी ना इकडे जाऊन रक्त चेक करून रक्त घट नाही, रक्त चेक करून रक्ताची रिपोर्ट लागते आम्हाला. चल मला नाश्ता दे चल चल पटकन. बाहेर कुठं? अरे बाहेर नाही, नाश्ता इकडे नाश्ता खायला आपली धन्नो पण रेडी मित्रांनो. रात्री सण होता, त्याच्यामुळे सणाच्या पुऱ्या केल्या त्या पुऱ्या खाऊ मस्त पैकी. पुऱ्या आणि चहा घर लागते. चला मित्रांनो नाश्ता झालाय. बाई भांडी फेकी आहे का? आलं काऊन भांडी फेकी बाई? एक तर लग्नात मला भांडी नाही भेटेल. गाडीला हाणते का तू? फटकीन धरून होय लवकर चला, आपल्याला जायचं बघ. बोम चालू केली मी, चल आवर पटकन. मम्मी घरीची मित्रांनो, मम्मीला बघू उद्या घेऊन जायचंय मम्मीला. अरे पैसे घाला म्हणजे इथं कळालं पाहिजे ना, तिथं ते सांगितलं. रिपोर्ट का देते तुला माहिती की? ऑनलाईन नाही देते, देते पण लगेच 2 शब्द लिहून देते. अरे आपल्याला माहिती काही नाहीये, पण आता मग तेच म्हणतो ना मी, नाही चाललं तर परत तिथे रक्त काढायचं एवढं ध्यानात ठेवू. अरे ते 1000 गेलेले परवडते, कळलं का? डबल रक्त काढले परवडतं. इथे 3 बाटल्या तिथे 3 बाटल्या, आणि मला 2 रिपोर्ट नाही, तो 3 महिना झाले त्याला त्या रिपोर्टला. आज मी सकाळी जायला लागत होतं मग संगमनेरला, कारण त्यांनी आजची तारीख दिली. आता त्यांना आधी फोन करून सांगावं लागणार आहे का आम्हाला आज यायला जमलं नाही, आमचा उद्या दिवस घ्या. नाही तर मग डायरेक्ट 3 दिवसांनी बोलवतील ते. फुकट ती चिठ्ठी दिली नाही, चिठ्ठी दिली होती त्या दिवशी जावं लागतं ना. मग तिथे जायचं नाही म्हणलं. काय करायचं मग, जायचं का नाही जायचं? कोणची ती दिली त्यांनी? 2-3 दिले असे ना, तर उद्या जमलं असतं, पण 2-3 दिले ना. मग तेव्हाच म्हणतो ना मी, रक्त चेक करावं लागेल ना. आता तिथं जाऊन ती म्हणून पाहिजे रक्त चेक करा, मग तिथं जा. तसं मग आता इकडून जर गेलं हे घेऊन इथले रिपोर्ट, आणि जर ती म्हटली का हे रिपोर्ट हा ठीक आहे असं तसं, कुठे गेले म्हणा आमच्या इथे गेले सरकारी ह्याच्यात, मला माहिती, तिला माहिती आपली परिस्थिती, ती नाही म्हणणार. चिक्कीच तर कुठं आला आता हे? मामाला विचारा बरं. आणि जर नाही चाललं तर तुला तिथं पुन्हा करावं लागेल, एवढं ध्यानात ठेव. जाऊ दे मग, एखादा मारावं लागेल परत सरकारी मध्ये जाऊ. म्हणजे ते सलाईन मारलेलं परवडलं नाही का? म्हणजे त्याला 500 रुपये घालायचे सरकारी मध्ये. मी अरे पण माया म्हण नाही तिकडेच गेलेलं परवडत राहू. तुला लय बुद्धी घेते स्वतःच, कायच काय 1000 रुपये जाते. सांगा साखरला जाऊन. चला आता त्याच्यावरचा नंबर घेऊ, त्यांना फोन करून सांगायचं. चला मित्रांनो, डायरेक्ट डॉक्टरलाच फोन केला होता. डॉक्टर बोलले का सरकारी रिपोर्ट चालतील, मग जाऊ सरकारीच घेऊ. मग उद्या जाऊ. त्या सोनोग्राफीवाल्याला पण फोन केला होता मी, ते बोलले का उद्या तुमचा नंबर लावून ठेवतो. चला आता साखरला पटकन आणि पटकन चल नाही उद्या येते ना. बाबा तुला यायचं? उद्या नको नको नको. फायनली मित्रांनो साकूर मध्ये पोहोचलो. पर्यंत झाली इकडं हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय साकूर. आतून जाऊन आले, परीला बसवलं तिथं, अजून नंबर आहे तिथं पुढं. पिलूला खाऊ आणायचं म्हणून बाहेर आले, तिला खाऊ वगैरे घेऊ काहीतरी खायला, म्हणजे मग ती शांत राहील. मग मनू करीत राहते सारखी ती. इकडे आलोय बाहेर कुठेतरी दुकान शोधून खाऊ घेऊन आलोय मित्रांनो. तिला हॉस्पिटल झाले, आता घरी निघले. ते बोलले रिपोर्ट तुम्हाला मोबाईल देऊ. आता सध्या काही नाही, आता बघ लिहून दिलंय ना, हे चालले तर बरे होईल ना. आता उद्या संगमनेरला मग काय नाही घ्यायचं ना, पेट्रोल टाकायचंय गाडीला. पेट्रोल कमी
घरी पोहोचलो. त्याला मित्रांनो घरी पोहोचले. पडलं होतं. त्याला आशूला फोन करून पाहतो चालू आहे का नाही. त्याला जायला लावलं तिथं तो तर म्हणला चालू होते मग जाऊ पटकन लगेच म्हणजे मग ते तरी काम होईल. चला मित्रांनो त्याने तर काही फोन नाही केला. ठीक आहे काय अडचण नाही. त्याला मी कधीचा फोन करतोय जवळजवळ 5-6 फोन केले मी कारण मला इथून लांब जायचंय म्हणून मी त्याला फोन करतो. चला तुलनेला ना लपून जावं लागेल मित्रांनो कारण मग ती जर मागं लागली तिनं मला जर पाहिलं जाता नाही तर मग ती मागं लागणार आहे. त्याला टाइमपास न करता ना मित्रांनो जाऊ नसलं चालू ना तर ह्याला पटायचं होईल. फायनली मित्रांनो 1:40 झाले आणि माझं हे झालं काम कम्प्लीट झाले. जवळपास एवढं काम झाले अँड म्हणजे अर्ध काम झाले अर्ध काम राहिले. आता ते मॅडम गेल्यात जेवण करायला त्यांच्याकडे द्यायचंय. चलो मित्रांनो झालं इथलं आणि निघलोय. आता भूक लागली पहिलं काहीतरी खाऊ यार. घरी ना वडापाव वगैरे खाऊ वडापाव खाल्ली पण मित्रांनो बांधून घेतली इकडे मस्त पैकी तमल्याला. काय रे अरे 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 गरम गाडी तिकडवा चलो फुटाना अरे रे फुटाना नाही आलं ना. अरे होतो फुटाना नाही राहिला बघ ध्यानात आणि थोड्या वेळाने आणतो. बर अरे डोक्याला हात लावतो ते इधर बर इधर. 3:30 वाजले मित्रांनो आणि घरी पोहोचले मस्त सुखरूप. रोजचे बघितले असते हा बस रोजचे बघितली कोणासारखी नाही कोणासारखी हा मायासारखेच ना पण त्याच्यात मी नाही आहे ना. मायासारखे बघत तू मी नाही बघत कळले का. हा मग किती प्रेम करत पाहिजे बरं. मध्ये नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय मध्ये नाही म्हणजे कवाच नाही. अरे मग एका 2 मिनिटं करता नसेल. पाता प्रेम आहे भरपूर आहे पण ती आता पाता इथं नाही आता मग तो कोण हागला नसेल तिथे तिला असं नका दाखवू काय दाखवते तू. 8:05 झाले मित्र आणि जेवायची तयारी झाली. चला जेवायला मस्त भाजी छान आहे मित्रांनो. शेवभाजी चपाती कांदा लिंबू. फायनली मित्रांनो जेवण झालंय पोट भरून मस्त पैकी. आज एकदम भारी भाजी होती माझ्या आवडीची होती. त्याच्यानंतर रात्र वगैरे करायचे एडिटिंग वगैरे करायचे आणि मग त्याच्यानंतर झोपायचं. तर चला आपला ब्लॉग इथे चेंज करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडता व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय कर बाय कर. अच्छा इथं हान कॅमेरा हान बाय. बांगडी बाई चिपली माझी बांगडी ठुमका दे ठुमका. अयो